हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या सोमवार 29 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आजच्या एपिसोडमध्ये अवनीने राजाला सोडलंच नाही. राजाला आपल्या मिठीत घेतलं, त्यामुळे राजा तर खूप खुश झाला, पण यशादाला हे बिलकुल आवडलं नाही. लवकरात लवकर तिच्यापासून दूर जा असं यशादा सांगत होता, पण अवनी ही उंदराला घाबरलेली होती आणि राजाला काही सोडायला तयार नव्हती. मग शेवटी धोंडी अण्णाने हा उंदीर पकडला आणि फेकून दिला. पण तो उंदीर फेकण्याआधी धोंडी अण्णाने सुद्धा अवनीला खूप घाबरवलं. तिच्या जवळ उंदीर नेला, त्यामुळे अवनीला चक्करच आली आहे आणि अवनी ही खूप घाबरली होती. त्यामुळे तिने यशादाला सांगितलंय की मला हे घर सोडून जायचंय, लवकरात लवकर माझ्यासाठी एक रूम शोधा. त्यामुळे यशादाला सुद्धा वाईट वाटलं की अवनी आता हे घर सोडून जाणार. मग अवनी खरंच हे घर सोडून जाईल का, की मग कायमच या घरात राहील? हा सीन होता तरी कसा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनीच्या माहेरी चंद्रकांत जेवायला बसतो. स्वाती विचारते जेवायला वाढू का? चंद्रकांत हो म्हणतो आणि महेशला बोलवायला सांगतो. महेश हा बाजूलाच उभा राहून काहीतरी गणगण करत असतो मोबाईलमध्ये. स्वाती त्याला आवाजमध्ये येते, महेश जेवायला ये. महेश हो म्हणतो. मग स्वाती आपलं वाढण्याचं काम सुरू करते, पण महेशची गणगण सुरूच असते. तो काही जेवायला डायनिंग टेबलवर येऊन बसत नाही. स्वाती म्हणते, अरे महेश ये ना, बाबा बोलवताय. तेव्हा कसाबसा महेश येतो. बाबा चिडून विचारतात, ए महेश, एकदा सांगितलं कळत नाही का? काय चालू आहे तुझं? लवकर ये म्हटलं तर येता येत नाही का? नाहीतर सांग मला नाही जेवायचंय. महेश हा खुर्चीवर येऊन बसतो. तेवढ्यात अवनीची आई स्वाती सुद्धा तेथे असतात. बाबा विचारतात, काय झालंय? काय इतकी गणगण करतोय? महेश सांगतो, बाबा त्या दांगटांचा सगळा इतिहास मी बाहेर काढलाय. अहो, एक नंबरचं फालतू घराणं आहे ते. अवनीने का त्यांची निवड केली आहे काही कळायलाच मार्ग नाहीये. अहो, घरातील सगळे बिनकामाचे आहेत. कोणी नीट शिकलेलं नाहीये, कोणाच्या हाताला नीट काम नाहीये, आणि तो म्हातारा दिवसभर घरातच दारू पीत बसलेला असतो. वरचे वर जेलमध्ये जात असतो. आत्ता जेलमधून सुटून आलाय तो. हे सगळं ऐकून चंद्रकांत, अवनीची आई स्वातीला खूप वाईट वाटतं. अवनीची आई म्हणते, तरी बाबा तिला सांगत होते, तुझ्यासाठी जे स्थळ निवडले ते चांगलंय, हे लग्न करू नको. पण तिने काय ऐकलं नाही आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर मोठा धोंडा मारून घेतलाय. तर महेश म्हणतो, तिच्याबरोबर असंच व्हायला पाहिजे. तिने आपल्याला दुखावलंय ना, बाबाचं ऐकलं नाही, तिला ना असाच त्रास व्हायला पाहिजे. हे ऐकून चंद्रकांतला खूप राग येतो, पण चंद्रकांत राग गिळून घेतो. महेश पुढं सांगतो, आणि ते ज्या घरात राहत आहे ना, ते घर सुद्धा त्यांचं नाहीये. त्या घरावर केस सुरू आहे, आणि जर ती केस ते हरले तर त्यांना रस्त्यावर यावं लागेल. मी तर म्हणतो ते हरलेच पाहिजे, रस्त्यावर आलेच पाहिजे, आणि त्यांच्याबरोबर ती अवनी सुद्धा रस्त्यावर यायला पाहिजे. चंद्रकांतला खूप राग आलेला असतो, पण चंद्रकांत काही बोलत नाही. महेश चिडून म्हणतो, त्या अवनीने आपलं मन दुखावलंय ना, तिला शिक्षा मिळालीच पाहिजे. अवनीची आई म्हणते, अरे पण आपल्या अवनीला त्रास होईल ना. तर महेश चिडून म्हणतो, होऊ दे ना, मग त्या अवनीला सुद्धा अक्कल येईल, आणि मग घराबाहेर आली, रस्त्यावर आली ना, मग येईल रडत रडत आपल्या घरी. तेव्हा तिला कळेल आपण जे सांगत होतो ते योग्य होतं. चंद्रकांत महेशकडे रागारागाने पाहतो. अवनीची आई म्हणते, आता आपल्या अवनीचं खूप अवघड दिसतंय. महेश म्हणतो, अवघड तर आहेच, तिला तिची चूक कळेल. आपण घसा ताणून ताणून सांगत होतो, हे लग्न करू नको, अशी चूक करू नको, पण तिने ऐकलं नाही, आणि आता रडत बसलीये. रोज रडते ती, रोज तिचा नवरा सासरा तिला मारत असेल. आता एकदा इथे आली ना, मग सुधरेल, अक्कल येईल तिला. काडीची अक्कल नाहीये तिला. अवनीची आई सुद्धा चिडून म्हणते, खरंच बेअक्कल आहे अवनी, काडीची अक्कल नाहीये तिला. हे ऐकून चंद्रकांतला खूप राग येतो. चंद्रकांत चिडून म्हणतो, तुला आहे ना अक्कल? चंद्रकांतचा राग पाहून महेश, अवनी, स्वाती खूप घाबरतात. चंद्रकांत चिडून म्हणतो, महेश काय बोललास तू? माझी मुलगी रस्त्यावर यायला पाहिजे, दांगट परिवार रस्त्यावर आला पाहिजे, त्यांनी ती केस हरायला पाहिजे. अरे माझी मुलगी आहे ती, बोलताना विचार कर. महेश म्हणतो, पण बाबा तुम्हीच. चंद्रकांत चिडून म्हणतो, अरे हो, बोललो होतो मी, माझी मुलगी माझ्यासाठी मेली, पण संतापाच्या भरात माणूस बोलून जातो. याचा अर्थ काय मी खरंच माझ्या मुलीला त्रासात पाहू शकणार आहे का? अरे माझ्या काळजाचा तुकडा आहे ती, आणि मी तिला काहीच होऊ देणार नाहीये.
एक दिवस 2 दिवस मला नाही माहीत कधी, परंतु एक ना एक दिवस माझ्या अवनीला मी घरात घेऊन येणार, ती या घरी परत येणार, एवढं लक्षात ठेव. स्वातीला आनंद होतो तर महेशला मोठा धक्काच बसतो. चंद्रकांत महेशला ठणकावून सांगतो, एक लक्षात ठेवायचं, अवनी माझ्या काळजाचा तुकडा आहे आणि अवनीला झालेला त्रास मला सहन होणार नाही. मी अवनीला थोडाही त्रास होऊ देणार नाहीये. मी तिच्यासाठी सगळं करेल. बाप आहे मी तिचा, हे लक्षात ठेव. महेशची बोलतीच बंद होते. चंद्रकांत महेशला ठणकावून सांगतो, अवनी या घरात परत येणार, मी स्वतः तिला या घरात परत आणणार, एवढं लक्षात ठेव. अवनीची आई आणि स्वाती खूप खुश होतात आणि चंद्रकांत रागारागाने तेथून निघून जातो. अवनीची आई तर देवाला प्रार्थनाच करते, देवा खूप खूप धन्यवाद, यांचा अवनीवरचा राग गेलाय. पण महेश कसा भाऊ आहे देव जाणे. महेशला मात्र हे पटत नाही. अवनी ही घर सोडून गेलीये आणि तिने घरी परत कधीच येऊ नये, तिचे हाल हाल व्हावे, तिला त्रास व्हावा, अशीच महेशची इच्छा असते. आणि चंद्रकांतचं हे बदललेलं वागणं त्याला बिलकुल आवडत नाही की चंद्रकांत अवनीला घरी परत आणणार आहे आणि अवनीसाठी हे सगळं करणार आहे. इकडे दांगटांच्या घरी पाण्या हा जेवण वगैरे करून बाहेर येतो. पाण्या खूप खुश असतो, कारण शेवटी अवनी आणि त्याच्यामध्ये असलेला गैरसमज हा दूर झालाय. त्याने अवनीला गिफ्ट देऊन सॉरी म्हटलंय, त्यामुळे पाण्या खुश असतो. आणि तेवढ्यात त्याची नजर पायल आणि नमीवर जाते. या दोघींची गुटरगुट सुरू असते. पाण्या हा लगेच त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो, ए नमे, ही येथे काय करते ग? नमी काही बोलणार ते आधीच पायल खूप चिडते आणि पाण्याच्या अंगावर धावून येते आणि विचारते, तुला काय करायचं रे? मी तिच्या घरी जेवायला आले, तुला काय करायचं? तर नमी म्हणते, अहो जाऊबाई, एवढ्या जोरात ओढू नका, किती जोरात ओढताय, कळल ना त्यांना. तर नमी म्हणते, तुला काय करायचंय? मी येथे आले, तुझा काही बोलायचा संबंध नाहीये, आणि तू दे ना गिफ्ट, ज्याला द्यायचंय त्याला दे. तर पाण्या म्हणतो, हो देईल ना, देणारच आहे मी गिफ्ट, माझ्या खूप जवळची आहे ती. तर पायल खूप चिडते. नमी म्हणते, अहो जाऊबाई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका, मी सगळं करते. तर पाण्या विचारतो, हे कसली जाऊबाई? कोण जाऊबाई? काय संबंध आहे का? ती काय जाऊ बिऊ बाय नाहीये आणि कधी होणार सुद्धा नाही, एवढं लक्षात ठेवा. नमी ओढून म्हणते, ए चिडक्या, गप्प बस. तर पायल म्हणते, अहो हळू ओढा ना, आवाज जाईल ना दुसऱ्यांना. पाण्या त्यांना पाहून हसू लागतो आणि मग पाण्या या दोघींना सांगतो, घेतलं मी गिफ्ट, माझ्या पिल्लूसाठी गिफ्ट घेतलं, तुला काय करायचंय? नमी आणि पायलला मोठा धक्काच बसतो. पायल परत रडू लागते. पाण्या म्हणतो, थांबा, तुमच्या समोरच आता माझ्या पिल्लूला फोन लावतो. आणि पाण्या हा फोनवर बोलण्याचं नाटक सुरू करतो आणि एकदम प्रेमाने बोलतो, काय जेवलं का माझं पिल्लू? हे ऐकून नमी आणि पायलला मोठा धक्काच बसतो. पाण्या म्हणतो, आवडलं का गिफ्ट? आवडलंच असेल, एवढं भारी गिफ्ट दिलंय ना तुला. पायलचा खूप जळफाट होत असतो. पायल जवळ येऊन ऐकण्याचा प्रयत्न करते. पाण्या म्हणतो, आता मी आणि संभ्या गेलो होतो ना, छान गिफ्ट होतं. अगं तुझ्यासाठी एक काय, अशी 1000 गिफ्ट देईल मी, तू नको टेन्शन घेऊ. अगं तू माझी जान आहे, अगं तुझ्यासाठी मी हे सगळं करणारच आहे. तू माझ्या आयुष्याचं इंडिकेटर आहे, तू माझ्या गाडीचं मशीन आहे, तुझ्याशिवाय मी चालूच शकत नाही. पायल खूप चिडते आणि म्हणते, पाण्या फोन दे, फोन दे, कोण आहे ती सटवी, बोलतेच मी तिच्याशी. पाण्या म्हणतो, हे हय 450 फूट लांब राहायचं माझ्यापासून. पाण्या फोनवर म्हणतो, अगं कोण नाही कोण नाही, येडीबाई येडीबाई, मी ना तुझ्याशी नंतर बोलतो, 5 मिनिटानंतर फोन करतो, असं म्हणून पाण्या फोन कट करतो. पायल चिडून म्हणते, दे फोन लवकर, त्या सटवीला मी सोडणार नाहीये, दे फोन लवकर. पाण्या म्हणतो, हे तुझा काय संबंध, चल निघ इथून, चल निघ. पायल म्हणते, जातीये जाऊबाई, उद्या सगळे आपण भेटूया बरं का. पाण्या म्हणतो, ए निघ ना, का थांबली येते? पायल म्हणते, हड. आणि हे दोघे भांडण करत करत पायल तेथून निघून जाते. नमी ही पाण्याला विचारते, ए चिडक्या, खरंच आहे का रे तुझी कोणी? पाण्या एकदम हसून म्हणतो, विषय आहे का मग? पाण्या हसत असतो, पण नमीला हे काही पटत नाही. पाण्या परत फोनवर बोलण्याचं नाटक करून निघून जातो. नमी विचार करते, या चिडक्याला कोण भेटली असणार आहे, कोण येडीपोरगी याच्या नादाला लागली, हाच प्रश्न नमीला पडतो. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. दांगटांच्या घरी राजा चहा पीत बसलेला असतो. धन्या काहीतरी पुस्तक वाचत असतो आणि पाण्या मोबाईल पाहत असतो. आणि तेवढ्यात अवनी ही आंघोळ करून बाथरूमच्या दिशेने आपल्या रूमकडे निघून जाते. आणि राजा तिला एकटक पाहतच राहतो आणि म्हणतो, अरे वा देवी आई, आजची सुरुवात किती छान झाली आहे,
आज सकाळी सकाळी यांचा चेहरा पाहिला, आता माझा दिवस खरंच खूप छान जाईल. मला आहे ना आयुष्यभर असाच त्यांचा चेहरा पाहत पाहतच माझं आयुष्य घालवायचं आहे. नाहीतर याआधी काय होतं माझ्या आयुष्यात, माझ्या या बिन आंघोळ केलेल्या भावांचं तोंड पाहणं. माणूस पाहतोय की भूत पाहतोय तेच कळत नव्हतं. पण आजची सकाळ किती छान आहे, अशीच माझी प्रत्येक सकाळ जाऊ दे. आणि मग राजा हा दरवाजाच्या फटीतून अवनीला पाहत असतो. अवनी तिचे केस वाळवत असते. अवनीचं काही लक्ष नसतं. राजा तिच्याकडे पाहून खूप खुश होतो. तेवढ्यात अवनीचं लक्ष दाराबाहेर जातं आणि तिला दिसतं की राजा तिच्याकडे पाहतोय. अवनी इशाऱ्याने विचारते, काय? राजा म्हणतो, नाही नाही काय नाही, गुड मॉर्निंग. अवनीसुद्धा त्याला गुड मॉर्निंग म्हणते आणि राजा हा तेथून निघून जातो. अवनी ही त्याच वेळेस पाहते की तिच्या पायाजवळून काहीतरी गेलंय. अवनी खूप घाबरते आणि बेडवर उठून उभी राहते आणि राजाला हाका मारते. राजा आतमध्ये येतो आणि विचारतो, काय झालं? अवनी म्हणते, अरे इथे एक उंदीर आहे. राजा म्हणतो, उंदीर? नाही हो, आपल्या घरात उंदीरच नाही आहे. तुमचा काहीतरी भात झाला असेल, कॉकरोच वगैरे काहीतरी असेल. अवनी म्हणते, अरे नाही, उंदीर आहे. राजा म्हणतो, अहो नाही आहे उंदीर, चला तुम्ही खाली या, पहा आहे का उंदीर. अवनी म्हणते, पण मला या बाजूने त्या बाजूला काहीतरी जाताना दिसलं, काय रंगाचं होतं, मला असं वाटलं उंदीरच आहे. आणि तेवढ्यात खरंच उंदीर पुन्हा एकदा इकडून तिकडे जातो. अवनी खूप घाबरते आणि राजाला सुद्धा बेडवर चढवते आणि चक्क राजाला घट्ट मिठी मारते. राजाला आश्चर्याचा धक्काच बसतो. अवनी म्हणते, उंदीर उंदीर. राजा म्हणतो, देवी आई, मी फक्त रोज सकाळी चेहरा पाहायचं म्हटलं होतं, तू तर डायरेक्ट त्यांना माझ्या मिठीतच पाठवलं. राजा खूप खुश असतो. अवनी जोरजोरात ओढत असते आणि तिचा आवाज ऐकून पाण्या, धन्या, यशोदा सगळे अवनीच्या रूममध्ये येतात आणि त्यांच्यासमोर राजा आणि अवनी एकमेकांच्या मिठीत असतात. लगेच पाण्या आणि धन्या तोंड फिरवून घेतात. यशोदा विचारतो, हे राजा, काय रे हे? तर राजा सांगतो, अरे यशोदा, उंदीर आहे उंदीर, उंदराला घाबरल्यात त्या. अवनी सांगते, हो, उंदीर इकडचा इकडे गेला. यशोदा म्हणतो, राजा तू तर खाली. यशोदाला काय आवडत नाही की राजाने अवनीला मिठी मारली आहे. राजा हा खाली उतरतो. अहो जाऊ द्या मॅडम मला. पण अवनी काही त्याला सोडायला तयार नसते आणि त्याला घट्ट मिठी मारून तशीच उभी राहते. आणि मग पाण्या, धन्या, यशोदा हे सगळे रूममध्ये उंदीर शोधू लागतात आणि त्यांचं उंदीर शोधणं सुरू असतं. अवनी ही राजाला मिठी मारून तशीच उभी राहते. मग धन्या आणि पाण्या दोघेही बेड खाली पाहतात. पाण्याच्या हातात बॅट असते. तो बॅट वाजून, ये रे बाहेर चाल, लवकर बाहेर ये, लवकर बाहेर ये. आणि तेवढ्यात पाण्या म्हणतो, सापडला. वा, सापडला, खूप दिवसानंतर सापडला. यशोदा खुश होतो. राजा म्हणतो, सापडला पा. अवनी आणखीनच घाबरते आणि पाण्या उंदीर नाही तर चक्क एक बनियान बाहेर काढतो. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. पाण्या म्हणतो, यशोदा, माझा लकी बनियान आहे बरं का, लई दिवसाचा शोधत होतो, आज सापडलाय. धन्या, तू माझा बनियान लपवला होता ना, खरं बोल. धन्या चिडून म्हणतो, मग मला पण माझा टी शर्ट सापडला, मग मी म्हणू का तू माझा लपवला होता? धन्या असं बोलतोय. पाण्यात चिडून म्हणतो, कोल्ह्या, तू माझ्याशी डोकं लावतो काय? हे तूच लपवून ठेवलं होतं. या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. यशोदा या दोघांवर चिडून म्हणतो, अरे उंदीर शोधायचा आहे ना, भांडताय कशाला? पाण्या म्हणतो, धन्या 2 मिनिटं ये रे बाहेर, थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. धन्या म्हणतो, मी नसतो येत बाहेर. पाण्या म्हणतो, अरे ये ना, महत्त्वाचं बोलायचं, ये 2 मिनिटं बाहेर ये. धन्या म्हणतो, अरे मला नाही यायचं ना. यशोदा चिडून म्हणतो, अरे गप्प बसा, उंदीर शोधा. आणि मग हे तिघे पुन्हा एकदा उंदीर शोधायला लागतात. पण अवनी अजूनही राजाला मिठी मारूनच असते. यशोदाला हे काही आवडत नाही. यशोदा चिडून म्हणतो, अरे राजा सांगितलेलं कळत नाही का, ये खाली. राजा म्हणतो, आलो दादा आलो. पण अवनी त्याला काही सोडतच नाही. राजा म्हणतो, मॅडम 2 मिनिटं, मी पण उंदीर शोधतो. मग अवनी त्याला कसं बसं शोधते. राजा खाली उतरतो. अवनी अजूनही घाबरलेली असते. हे चौघे भाऊ या उंदराला शोधत असतात. चांगलाच गोंधळ घालतात. तेवढ्यात धोंडी अण्णा तेथे येतो आणि विचारतो, काय गोंधळ घातला रे? तर राजा सांगतो, अहो अण्णा, उंदीर आहे रूममध्ये, तोच शोधतोय. धोंडी अण्णा म्हणतो, अरे लाजा वाटले पाहिजे तुम्हाला, मर्दासारखे मर्द तुम्ही आणि उंदराला घाबरताय. अवनी आणखीनच घाबरते, लाजते. आणि धोंड्याना म्हणतो, ही पा माझी सुनबाई, ती घाबरते का उंदराला? राजा सांगतो, अहो अण्णा, ते आज घाबरल्यात. अण्णा म्हणतो, अरे मग तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे ना, माझ्या सुनबाईच्या रूममध्ये उंदीर आहे आणि तुम्हाला एक उंदीर शोधता येत नाही. चला आता मी उंदीर शोधतो. असं म्हणून धोंडी अण्णा स्टाईलमध्ये उभं राहायला जातो तर खाली पडतो.
पाण्या म्हणतो, ओ अण्णा आपलं वय काय, बोलताय काय, आम्ही शोधतो उंदीर, तुम्ही बाहेर जा. तर धोंडे अण्णा म्हणतो, एजवर नाही जायचं आपल्या, चल होय बाहेर, होय सुनबाई तू हळूहळू जा, उंदरावर पाय पडल. राजा आणि अवनी बाहेर पळून जातात. धोंडे अण्णा बॅटने मारू लागतो. पाण्या धन्या यशोदा कसे तरी बाहेर जातात. धोंडे अण्णा म्हणतो, 1 मिनिट प्लीज, उंदीर कसा होता, व्हाईट कलर और ब्लॅक कलर. अवनी सांगते, ब्लॅक कलर ब्लॅक कलर. धोंडे अण्णा म्हणता, तू यू बिलीव्ह मी, तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि जा गेट आउट. असं म्हणून हे सगळे बाहेर निघून जातात आणि मग धोंडे अण्णाचा उंदीर शोध मोहीम सुरू होते. राजा अवनी सगळे बाहेर येतात. राजा म्हणतो, अहो अजून किती बाहेर जायचं, घराच्या बाहेर जायचं का अंगणाच्या बाहेर. यशोदा म्हणतो, अण्णा हळू शोधा लागल. पाण्या म्हणतो, अरे या माणसाचं वय काय, हा माणूस करतो काय. आणि घराच्या आतमधून मोठमोठे आवाज येत असतात. धोंडे अण्णा या उंदराला शोधत असतात. अवनी अजूनही घाबरलेली असते. हा गोंधळ ऐकून तेवढ्यात सुलवात्या आणि नमी तेथे येतात आणि दत्ता दरवाजा उघडतो आणि चक्क या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग करू लागतो. घरामधून चित्रविचित्र आवाज येत असतात आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं की घरात नेमकं चाललंय तरी काय. आणि मग थोड्याच वेळात धोंडे अण्णा चक्क या उंदराला पकडून त्याची शेपटी पकडून घराबाहेर घेऊन येतात. हे पाहून अवनी आणखीनच घाबरते. यशोदा म्हणतो, अहो आमचे अण्णा एक्सपर्ट आहे उंदीर पकडण्यात, पहा उंदीर पकडला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. नमी हसू लागते. धोंडे अण्णा म्हणतो, अय सुनबाई पाय उंदराला पकडलं. आणि धोंडे अण्णा अवनीच्या जवळ उंदराला घेऊन येतो. अवनी आणखीन घाबरते आणि राजाच्या मागे मागे लपते. दत्ता हे सगळं शूटिंग करत असतो. नमी आणि सुलू आत्या हसत असते. मग राजा आणि अवनी या खाटेवर बसतात. धोंडे अण्णा म्हणतो, अहो सुनबाई घाबरायचं नाही, मी तुमच्या मनातली भीती काढतोय. अहो एवढं एवढं उंदीर आहे, त्याला काय घाबरायचं. दत्ता हे सगळं शूटिंग करत असतो. अवनी खूप घाबरते. राजा म्हणतो, ओ अण्णा घाबरते आहे त्या, द्या तिकडं फेकून, द्या तिकडं फेकून. पण अण्णा काय ऐकत नाही. अगं सुनबाई याला एवढं काय घाबरायचं, एवढा एवढा उंदीर येतो. धन्या आणि यशोदा म्हणतात, अहो पण अण्णा त्या घाबरताय ना, कशाला त्यांना. अण्णा म्हणतो, ठीक आहे, आय रिस्पेक्ट सुनबाई. असं म्हणून अण्णा या उंदराला घेऊन जातात, तिकडे दूर सोडून येतात. राजा म्हणतो, पहा आले उंदराला सोडून, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. अवनी अजूनही घाबरलेली असते आणि अवनीला चक्क चक्कर येते. राजा विचारतो, काय झालं. अवनी सांगते, माझं डोकं गरगरतंय. राजा धन्याला पाणी आणायला सांगतो. धन्या पाणी आणायला जातो. मग सुलवात्या पुढे येते आणि म्हणते, ए धोंड्या काय तुझी सून, साधं एक उंदराला पाहून एवढी घाबरली, चक्कर आली तिला. काय खरं नाही तुझ्या सुनेचं, मूळमूळ रडणारी तुझी सून. अरे तुझ्या घरची सून कशी पाहिजे, अशी खमकी पोरगी पाहिजे जी तुझ्या घरात टिकल. ही सून काय तुझ्या घरात टिकत नाही, लवकरच घर सोडून जाते की नाही पा. हे ऐकून धोंडे अण्णा यशोदा राजा खूप चिडतात. सुलवात्या म्हणते, काय तर म्हणे सून उंदराला घाबरली, चक्कर आली. अरे अशी काय सून असते का, एवढी नाजूक मुळमुळी सून, काही खरं नाही आहे तिचं. सगळ्यांना खूप राग येतो की सुलवात्या नेहमी बोलतच असते. धन्या पाणी घेऊन येतो, अवनीला पाणी प्यायला देतो. अवनी पाणी पिते. धोंडे अण्णा चिडून म्हणतो, ए सुले माझ्या सुनेला काय बोलायचं नाही. सुलवात्या म्हणते, अरे तिला एखादी चिचुंद्री दाखव, चिचुंद्री. आता उंदीर पाहून तिला भोवळ आली, चिचुंद्री पाहून तर फिटच यायची तिला. आणि सुलवात्या जोर जोरात हसू लागते. पण तेवढ्यात नमी मात्र 6 मारते आणि म्हणते, आई पाल. आणि हे ऐकून सुलवात्या जागेवरच डान्स करू लागते. सुलवात्याला पालीची भीती वाटते आणि तिला असं नाचताना पाहून सगळेजण जोर जोरात हसू लागतात. सगळ्यांना ती हसताना पाहून सुलवात्या खूप चिडते आणि म्हणते, नमे अगं तू माझ्या पोटची पोरगी का दुश्मन आहे, आईचा कसा अपमान होईल हे शोधत असते. सगळेजण तिच्यावर हसत असतात. पण अवनी अजूनही घाबरलेली असते. धोंडे अण्णा म्हणतो, माझ्या सुनेवर हसत होती आणि स्वतः पालीला घाबरती. अगं धोंड्याची बहीण शोभत नाही तू. सुलवात्याला खूप राग येतो. नमी म्हणते, अगं आई मी चेष्टा करत होते, प्रत्येकाला भीती वाटते, तिला उंदराची तुला पालीची, मग त्यात एवढं काय बोलायचं. सुलवात्या चिडून म्हणते, काय बोलायचं ना, चल तुला घरात दाखवते. सुलवात्या नमीला मारायला घरात घेऊन जाते. धन्या म्हणतो, मरती आज नमी, आज काही जगत नाही. राजा म्हणतो, अवनी मॅडम जा तुम्ही आतमध्ये, आता उंदीर गेलाय. अवनी म्हणते, नाही 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 मी नाही जाणार, अजून एखादा उंदीर असला मग. राजा म्हणतो, अहो नाही आहे, एकच होता, अण्णाने बाहेर सोडला ना, जा तुम्ही आतमध्ये.
अवनी म्हणते नाही अजून एखादा असेल. धोंड्यांना म्हणतो अहो सुनबाई, 1 असू दे, 2 असू दे, 100 असू दे, मी आहे ना उंदीर एक्सपर्ट, मी सगळ्या उंदरांना पकडून घेईल. धन्या म्हणतो अण्णा तुम्ही एक काम करा, तुम्ही पेस्ट कंट्रोलमध्ये काम करा उंदीर एक्सपर्ट म्हणून, तेवढेच पैसे कमवाल. अण्णा म्हणतो ओय मला बोलतो, बापाला म्हणतो पैसे कमवायचे. पण अवनीला मात्र एक कॉमेडी वाटत नसतं, ती खूप घाबरलेली असते. मग यशोदा सगळ्यांना आतमध्ये पाठवतो की उंदीर चेक करून या. सगळे आतमध्ये जातात. धोंड्यांना म्हणतात माझ्या डोक्याला लई हेडॅक झाला, आता औषध घ्यावं लागन. धोंड्यांना औषध घ्यायला जातात आणि तेवढ्यात धोंड्यांना परत सुनबाई ते माझ्या खिशात अजून एक उंदीर होता म्हणून अवनीला घाबरवतात. अवनी तेथून धूम पळ सुटते. धोंड्यांना निघून जातात. अवनी खूप घाबरलेली असते. आता या उंदराच्या प्रकरणामुळे तिला भीती वाटत असते. यशोदा तिच्या जवळ येतो आणि म्हणतो माफ करा बरं, तुम्हाला या सगळ्याचा त्रास झाला ना. अवनी म्हणते यशोदा माझ्यासाठी रूम पहा ना, मी येथे नाही राहू शकत. यशोदा म्हणतो अहो रोज उंदीर येत नाही, असा कधी कधी येतो. अवनी म्हणते नाही पण मला या घरात राहायचं खूप प्रेशर आलं आहे, मी या घरात नाही राहू शकत, माझ्यासाठी लवकरात लवकर एखादी छोटीशी रूम शोधा ना. यशोदाला वाईट वाटतं. यशोदा म्हणतो ठीक आहे शोधतो मी रूम तुमच्यासाठी. यशोदा विचार करतो या जर घर सोडून गेला तर घरातील लोकांना किती मोठा धक्का बसेल, आता काय करायचं. पण अवनीने मात्र मनाशी पक्क ठरवलेलं असतं की तिला या घरात राहायचं नाही आहे आणि काही करून तिला हे घर सोडून जायचंच आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. उंदीरवाला एपिसोड खरंच खूप पाहायला मजा आली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पाण्या आणि धन्या या दोघांमध्ये मारामाऱ्या सुरू होतील. आधी तर यशोदा आणि राजा त्याला थांबवतील, मग पाण्या राजावर घसरेल, त्यांच्यामध्ये बोलाचाली सुरू होईल आणि त्यांचा हा भांडणाचा आवाज ऐकून अवनी तेथे येईल. पण अवनीसमोर भांडायचं नाही आहे, त्यामुळे मग धन्या चक्क हा पाण्याची काळजी घेत असेल आणि पाण्या म्हणेल धन्या तू माझ्याशी किती गोड बोलतो ना रे. आणि भावांचं हे प्रेम पाहून अवनीला सुद्धा आश्चर्य वाटणार की आत्ताच भांडणांचा आवाज येत होता आणि अचानक हे असे एकमेकांशी गोड गोड कसे बोलायला लागले. हे भाऊ तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतील, पण तेवढ्यात अवनी त्यांना थांबवणार. थांबा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मग आता अवनीला काय बोलायचं आहे. अवनी त्यांना आपल्या लग्नाचं सत्य तर सांगणार नाही ना, सगळ्यांना कळणार तर नाही ना की राजा आणि अवनीचं लग्न खोटं आहे. हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.